काल केलेल्या गुन्ह्याचं आज प्रायश्चित केलं. कसं ते पुढे सांगतेस. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, संध्याकाळसाठी मस्त आपले मूग आणि मठ भिजायला घातले. आणि तुमच्या घरात असं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा की एकाला एक भाजी आवडते आणि दुसऱ्याला ती अजिबात आवडत नाही. म्हणून मला माझ्यासाठी स्पेशल ही भाजी त्यांना जेव्हा डबा नसतो द्यायचा तेव्हाच करावी लागते. मला भरपूर आवडते पण त्यांना अजिबात आवडत नाही. दादूला थोडीशी भूक लागलेली म्हणून त्याच्यासाठी सॅलेड कापून दिलं आणि मी घेतलं गवारची भाजी बनवायला. आता ही गवारची भाजी आमच्या विदर्भाच्या पद्धतीने आहे. सर्वात आधी तुम्ही बघितलं की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजलेले, मिरच्या आणि कोथिंबीर घेतली. त्यात तुम्ही जिरंही टाकू शकता. त्यानंतर त्याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आणि कढईमध्ये आपण पाण्यातून धुवून घेतलेल्या शेंगा टाकायच्या, तेल टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. बरं, जिरं आधीच टाकायचं होतं पण मी ते विसरली, नंतर जिरं टाकलं. त्यानंतर हळद आणि मीठ टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. इतकी छान होते ना ही भाजी, तुम्हाला सांगते, मला खूप आवडते. भाकरीबरोबर चुरून खायला तर छानच लागते, पण चपातीबरोबरही तेवढीच मस्त लागते. आणि आमच्या ह्यांना अजिबात आवडत नाही. मला इतकी आवडते की हप्त्यातनं 3दा दिली तरी मी खाईल. बरं असू द्या. ते आपल्या शेंगा छान नरम झाल्यानंतर आपण काढलेला मसाला त्यात ॲड करायचा, मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि थोडं गरम केलेलं पाणी त्याच्यात ॲड करायचं. छान त्याला उकळी आली की 2-3 शेंगा अशा बाहेर काढून बघायच्या आणि त्या हाताने दाबून बघायच्या. ती जर दबली तर असं समजायचं आपली भाजी झाली. दुपारच्यासाठी आमच्या दोघा मायलेकांसाठी हे जेवण होतं. भाजी, भाकरी आणि मस्त कैरीचं लोणचं. हे इन्स्टंट लोणचं आहे. ह्याची आणि भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. खाली गेलो होतो तर आमच्या झाडांना इतकी सुंदर सुंदर फुलं आलेली. झेंडूला फुलं आलं होतं आणि चिनी गुलाब तर छानच भरून गेलेला आणि गोकर्ण आता नवीन आलंय, त्यालाही छान फुलं आले होते. शेजारच्या ताई तेवढ्यात म्हटल्या, चलदा येता का चालायला. म्हटलं चला, काल तर आपण जरा गुन्हा केलाच आहे बाहेरचं खाऊन, तेवढा आपण एक्सरसाइज पण करू. बाहेर फिरायला गेलो तर इतका छान सूर्यास्त दिसत होता. छानच होतं सगळं आणि बाहेर गेल्यानंतर खूप भारी वाटतं. खूप दिवसांनी आम्ही असं जरा बाहेर फिरायला आलेलो. असं केला माझ्या कालच्या गुन्ह्याचा प्रायश्चित. तुम्ही काय करता असं मला कमेंट करून नक्की सांगा. घरी आले, संध्याकाळ झालेलीच, मग आपली मुगाची भाजी बनवली आणि ह्याच्यात मी मठही घातलेले आहे. ह्याची जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ही भाजी आम्हाला दोघांनाही भरपूर आवडते. संध्याकाळी ही कैरीचं लोणचं, भाजी, कांदा, भाकर असं जेवण होतं. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.